माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे श्वान नियंत्रणाबाबत जे निर्देश दिलेले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने, त्यानुसार आपण शहरातील सर्व जे आस्थापना आहेत शासकीय किंवा मोठे गेटवाले जे आस्थापना आहेत त्या सर्वांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना कळविण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार त्यांनी आपल्या प्रत्येक आस्थापनेवर स्वतःचा नोडल अधिकारी देखील नेमलेला आहे. त्याची माहिती नगर परिषदेला दिलेली आहे. याचप्रमाणे जे शहरातील सार्वजनिक रस्ते वगैरे जे आहे, सार्वजनिक जागा आहेत, या ठिकाणच्या सर्व श्वानांची गणना देखील नगर परिषदेने केलेली आहे आणि ही या गणनेतून सुमारे 2100 श्वान शहरात आढळून आलेले आहेत, लहान मोठे. त्याचबरोबर काही श्वानांचं पालनसुद्धा नागरिक स्वतः करत आहेत. अशांची देखील गणना करण्यात आलेली आहे. अशी गणना करणारी चोपडा ही पहिलीच नगर परिषद असावी. त्याचबरोबर नगर परिषदेनं या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होताच या श्वानांचं निर्बीजीकरण करण्यात येईल. यासाठी अर्थसंकल्पात देखील तरतूद करण्यात येत आहे. तसंच जे निवारागृह बांधण्याचं नियोजन आहे त्यासाठी देखील जागा बघितलेली असून ती सुद्धा निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मोकाट जनावरांसाठी काय? मोकाट जनावरांसाठी जो नगर परिषदेचा जो कोंडवाडा आहे तो त्याची जी किरकोळ दुरुस्ती वगैरे आहे ती देखील करण्याचा प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. पुढच्या काही दिवसातच आपला कोंडवाडा हे होईल आणि नागरिकांना देखील, शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांची जर स्वतःची आपली मोकाट जनावरे असतील रस्त्यावर ती त्यांनी स्वतःहून काढून घ्यावीत आणि जर असं काही केलं नाही तर नगर परिषदेमार्फत त्यांच्यावर जबर दंडाची कारवाई करण्यात येईल. ओके.